विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण मागच्या भागात भारत व ब्राझीलची प्राकृतिक रचना अभ्यासली. आता बघूया जलप्रणाली म्हणजे तेथील नद्या. सुरुवातीलाच या भागात एक कृती दिलेली आहे. आकृतीत 3.4 व 3.5 मध्ये ब्राझील व भारत देशातील नद्या दाखवलेल्या आहेत. 2 ट्रेसिंग पेपर घेऊन त्यावर दोन्ही देशातील गंगा आणि ॲमेझॉन नद्यांची खोरी दाखवणारे नकाशे तयार करा. नद्यांच्या खोऱ्यांना नावे द्या. भारतातील सर्वात मोठी नदी गंगा व ब्राझीलची ॲमेझॉन. त्या नद्यांची खोरी अशा प्रकारे नकाशात दाखवायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, नदीचे खोरे म्हणजे नेमकं काय ते समजून घ्या. एखादी नदी पर्वताकडून समुद्राला किंवा एखाद्या सरोवराला मिळेपर्यंत तिला अनेक लहान मोठ्या नद्या येऊन मिळतात. या सर्व नद्यांना उपनद्या म्हणतात. या उपनद्या विस्तृत क्षेत्रातून येतात. या क्षेत्राला नदीचे खोरे किंवा नदीचे पाणलोट क्षेत्र आहे असे म्हणतात. नकाशात अशा प्रकारे तुम्हाला नद्यांची खोरी दाखवायची आहेत. असे प्रश्न तुम्हाला स्वाध्यायाला दिले जाऊ शकतात. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, भूगोल हा विषय तुम्हाला एकदा आवडायला लागला की पाठाव्यतिरिक्त पाठाशी संबंधित कितीतरी माहिती तुम्ही संकलित कराल. जशी वैज्ञानिक दृष्टी असते तशी उघड्या डोळ्यांनी चिकित्सक बुद्धीनं निसर्गाचा अभ्यास करणारी भौगोलिक दृष्टीही असते. ती तुम्ही विकसित करायला पाहिजे. फक्त परीक्षेपुरता अभ्यास करणारा परीक्षार्थी न होता सखोल ज्ञान घेणारा खरा विद्यार्थी झालं पाहिजे. आता बघा, पुढे दिला आहे खालील मुद्द्यांचा वापर करून गंगा नदी व ॲमेझॉन नदी यांच्या खोऱ्यांबद्दल तुलनात्मक टिप लिहा. म्हणजेच आपल्याला दोन्ही नद्यांच्या खोऱ्यांचा फरक स्पष्ट करायचा आहे. पहिला मुद्दा दिला आहे पाणलोट क्षेत्राचे आकारमान. भारताच्या उत्तर व पूर्व भागात गंगा नदीचे पाणलोट क्षेत्र असून त्याचे आकारमान 10,16,124 चौरस किलोमीटर इतके आहे. आणि ॲमेझॉन नदीचा विचार केला तर ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात ॲमेझॉनचे पाणलोट क्षेत्र त्याचे आकारमान 70,50,000 चौरस किलोमीटर इतके आहे. दोन्ही खोऱ्यांचे देशातील सापेक्ष स्थान बघायचे आहे. हिमालय पर्वतरांगांच्या दक्षिण व भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तरेकडील भागात गंगा नदीचे खोरे पसरलेले आहे. नकाशात बघा. गियाना उच्चभूमीच्या दक्षिण आणि ब्राझील उच्चभूमीच्या उत्तर व वायव्येकडील भागात ॲमेझॉन नदीचे खोरे पसरलेले आहे. नद्यांचे उगम क्षेत्र गंगा नदी हिमालय पर्वतातील 7,010 मीटर उंचीवर गंगोत्री हिमनदीतून, त्याला गोमुख म्हणतात, तिथून उगम पावते. हा भाग उत्तराखंड राज्यात आहे. तर ॲमेझॉन नदीचा उगम अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. हा भाग ब्राझीलच्या पश्चिमेकडील पेरू देशात आहे. नद्यांची दिशा: गंगा नदी हिमालयाच्या उतारावरून वाहत येऊन मैदानी प्रदेशात आल्यावर पूर्व दिशेने वाहते, म्हणजे पूर्व वाहिनी होते. पश्चिम बंगालमध्ये तिची एक शाखा दक्षिणेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते आणि दुसरी शाखा बांगलादेशात जाते. ॲमेझॉन नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाते व उत्तर अटलांटिक महासागराला मिळते. प्रमुख उपनद्या कोणत्या त्यांच्या ते बघूया. यमुना ही गंगा नदीची प्रमुख उपनदी आहे. तिचा उगमसुद्धा हिमालयात होतो आणि पुढे हिमालय ओलांडल्यावर पूर्व दिशेने वाहत जाऊन अलाहाबाद येथे ती गंगा नदीला उजव्या तीरावर मिळते. या व्यतिरिक्त शोण नदी उत्तरेकडे वाहत जाऊन गंगा नदीला उजव्या तीरावर मिळते. तसेच घागरा, गंडकी, कोसी या दक्षिणेकडे वाहत येऊन वेगवेगळ्या ठिकाणी गंगेच्या डाव्या तीरावर मिळतात. या आहेत गंगेच्या उपनद्या. ॲमेझॉन नदीचा विचार केला तर निग्रो ही ॲमेझॉनची उपनदी पूर्व दिशेने वाहत येऊन ॲमेझॉनला डाव्या तीरावर मिळते. याशिवाय मदेरिया, जुरुका या नद्या उत्तरेकडे वाहत जाऊन ॲमेझॉनला उजव्या तीरावर मिळतात. तसेच झिंगू नदी ॲमेझॉनला मुखाजवळील प्रदेशामध्ये दक्षिणेकडून उत्तर दिशेने वाहत येऊन मिळते. पुढे म्हटलं इतर मुद्दे. यामध्ये तुम्ही लिहू शकतात की गंगा नदीने आपल्या प्रवाहाबरोबर वाहून आणलेल्या गाळाचे सपाट मैदानी प्रदेशात संचयन झाल्यामुळे हा गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश शेतीच्या दृष्टीने सुपीक झाला आहे. हा भाग मानवी वस्तीच्या दृष्टीने अनुकूल असल्यामुळे
तेथे दाट लोकवस्ती आढळते. तसेच पुराच्या काळात नदीच्या दोन्ही तीरांवर गाळ साचून पूर मैदाने तयार झालेली आहेत. मंद भूउतारामुळे गंगा नदीच्या मुखाशी अनेक वितरिकांमुळे संचयन होऊन जगातील सर्वात मोठा सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. ॲमेझॉन नदीचा जर विचार केला तर ॲमेझॉन नदीने वाहून आणलेला गाळ नदीपात्रात फार संचयन होत नाही आणि मुखाजवळ वितरिकाही नाहीत, कारण नदीतील पाण्याच्या विसर्गाचं प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे गाळ वेगाने प्रवाहाबरोबर वाहून नेला जातो. उतार मंद झाला तर वेग कमी होतो, वेग कमी झाला तर गाळाचे संचयन आजूबाजूच्या प्रदेशात होते. तसे ॲमेझॉनचे होत नाही. नदीच्या मुखाशी बेटांची निर्मिती झाली आहे. माराजॉ हे बेट किनारी बेट नदीच्या मुखाशी आहे. तसेच ॲमेझॉन नदीच्या मुखाशी त्याची रुंदी सुमारे 150 किलोमीटर एवढी आहे. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा प्रदेश हा विषुववृत्त प्रदेशात येत असल्याने तेथे उष्णकटिबंधीय दाट वने आढळतात. त्यामुळे हा प्रदेश प्राकृतिकदृष्ट्या दुर्गम व मानवी वस्तीच्या दृष्टीने प्रतिकूल आहे. तेथे हवामान रोगट आहे. लोकवस्ती अतिशय विरळ आहे. पुढील तक्त्यात काही जास्तीची माहिती दिली आहे. एकूण पाणलोट क्षेत्र चौरस किलोमीटरमध्ये दिले आहे. गंगा नदीचे पाणलोट क्षेत्र आहे 10,16,124 चौरस किलोमीटर आणि ॲमेझॉन नदीचे पाणलोट क्षेत्र आहे 70,50,000 चौरस किलोमीटर. नदीची एकूण लांबी किलोमीटरमध्ये दिलेली आहे. गंगा नदीची लांबी आहे 2,525 किलोमीटर आणि ॲमेझॉन नदीची लांबी 6,400 किलोमीटर. गंगा नदीपेक्षा ॲमेझॉन नदीची लांबी 2.5 पट आहे. नदीतून वाहणारा विसर्ग जर पाहिला तर तो घनमीटर प्रति सेकंद असा दिलेला असतो. नदीतून वाहणारा विसर्ग म्हणजे दर सेकंदाला किती पाणी पुढे ढकलले जाते यावरून पाण्याचे प्रमाण व गती दोन्ही आपल्याला समजतात. त्यानुसार गंगा नदीचा विसर्ग दिलेला आहे 16,648 घनमीटर प्रति सेकंद आणि ॲमेझॉन नदीचा विसर्ग आहे 2,09,000 घनमीटर प्रति सेकंद. आता बघूया ब्राझीलची जलप्रणाली. ब्राझीलच्या जलप्रणालीचा विचार करताना असे लक्षात येते की या देशात 3 प्रमुख नद्यांची खोरी आहेत. ॲमेझॉनचे खोरे, नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना जलप्रणाली आणि ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील साओ फ्रान्सिस्को व किनारपट्टीवरील इतर नद्या. आता बघूया प्रथम ॲमेझॉनची जलप्रणाली. विद्यार्थी मित्रांनो, ॲमेझॉन नदीचा उगम ब्राझीलमध्ये होत नसून ब्राझीलच्या पश्चिमेकडील पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो, हे लक्षात ठेवा. ॲमेझॉनमधील पाण्याच्या विसर्गाचं प्रमाण आत्ताच आपण पाहिलं ते अतिशय प्रचंड आहे. सुमारे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढं आहे. त्यामुळे नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो. त्यामुळे नदीच्या मुखाकडेही गाळाचं संचयन फार मोठ्या प्रमाणावर होत नाही. साधारणतः नद्यांच्या मुखाशी अनेक वितरिका आढळतात. वितरिका म्हणजे नदीचे पाणी एकाच प्रवाहात समुद्रात न जाता उतार मंद झाल्यामुळे व मुखाजवळ गाळ पसरल्यामुळे एका प्रवाहाला फाटे फुटून अनेक प्रवाहांतून ते पाणी समुद्रात शिरते. त्याला वितरिका असे म्हणतात. तशा वितरिका गंगा नदीला अधिक आहे. मात्र ॲमेझॉन नदीचे पाणी वेगात येत असल्यामुळे त्या गाळाचे संचयन फारशा करत नाही. त्यामुळे ॲमेझॉन नदीच्या मुखाशी जास्त वितरिका आढळत नाहीत. त्याऐवजी ॲमेझॉनच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याजवळ अनेक बेटे तयार झालेली आढळतात. ॲमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळची रुंदी 150 किलोमीटर आहे. म्हणजे मुंबई ते पुणे एवढे अंतर. तुमच्या गावापासून 150 किलोमीटरवर असलेले एखादे गाव विचारात घ्या, म्हणजे त्या अंतराचा अंदाज येईल. ॲमेझॉन नदीचे पात्र रुंद असल्यामुळे जलवाहतुकीस योग्य आहे. आता बघूया पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. या 2 नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागात आढळतात. या दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात. या दोन्ही नद्या व दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी
यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो. पुढची जलप्रणाली आहे साओ फ्रान्सिस्को. ही ब्राझीलमधील तिसरी महत्त्वाची नदी आहे. या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीत येते. पाणलोट क्षेत्र म्हणजे आधीच आपण पाहिले उगमापासून मुखापर्यंतचा भाग, तो संपूर्ण ब्राझीलमध्येच येतो. ब्राझील उच्चभूमीच्या पूर्व भागात हे पाणलोट क्षेत्र आहे. या भागात सुमारे 1000 किलोमीटर अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहते व त्यानंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागराला मिळते. साओ फ्रान्सिस्को नदीमुखाजवळ सुमारे 250 किलोमीटर लांबीचा एवढा भाग जलवाहतुकीला योग्य आहे. आता बघूया ब्राझीलच्या किनारी प्रदेशातील नद्या. ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत बरं का. त्यापैकी परानिबा, इटापेकुरू या नद्या उत्तरेकडे वाहतात व उत्तर अटलांटिक महासागराला मिळतात. दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांना पाण्याचा पुरवठा ब्राझील उच्चभूमीतून होतो. पुरागुआकू ही नदी साल्वाडोरजवळ अटलांटिक महासागराला मिळते. आता बघूया भारत जलप्रणाली. उगम क्षेत्रानुसार भारतातील नद्यांचे हिमालयातील नद्या व द्वीपकल्पावरील नद्या असे वर्गीकरण केले जाते. आधी बघूया हिमालयातल्या. हिमालयातील बहुतेक नद्या विविध हिमनद्यांमधून उगम पावतात. त्यामुळे उन्हाळ्यातही त्यामधून मोठा विसर्ग होतो, कारण उन्हाळ्यात हिम वितळते व त्या नद्यांना पुरवठा होतो. पावसाळ्यात त्यांना पूर येतो. पावसाळ्यात पावसाचे पाणी आणि उन्हाळ्यात हिम वितळून ते पाणी, त्यामुळे या नद्यांना बारमाही पाणी असते. बारमाही वाहणाऱ्या या नद्या आहेत. या गटात सिंधू व तिच्या उपनद्या आणि गंगा व तिच्या उपनद्या अशा 2 समूहांचा समावेश केला जातो. सिंधू व तिच्या उपनद्या झेलम, चिनाब, रावी व बियास पश्चिम हिमालयात म्हणजे जम्मू काश्मीर राज्यातून वाहतात. त्या एकमेकींना बऱ्याचशा समांतर आहेत. सिंधूची एक प्रमुख उपनदी सतलज ही मानसरोवराजवळ उगम पावते व पश्चिम दिशेने वाहते. सतलज व तिच्या उपनद्यांमधील गाळाच्या संचयनातून भारतातील पंजाबचे मैदान तयार झालेले आहे. सिंधू पुढे पाकिस्तानात वाहत जाते व अरबी समुद्राला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, या पेजवर वरती शोधा पाहू ही चौकट दिली आहे. हिमालयातील नद्या हिमालयापेक्षाही जुन्या आहेत असे अनेक भूगर्भशास्त्रज्ञ मानतात. यामागे काय कारण असावे ते शोधण्याचा प्रयत्न करा. काय बघायचं आहे की हिमालयातील नद्या हिमालयापेक्षाही जुन्या आहेत, म्हणजे हिमालय पर्वताच्या निर्मितीच्याही आधी या नद्या आहेत. हे काही भूगर्भशास्त्रज्ञांनी शोधलं आहे, ते आपण बघूया. ॲल्फ्रेड वेगेनर या जर्मन शास्त्रज्ञाने मांडलेल्या खंडवहन सिद्धांतानुसार अगदी सुरुवातीला अस्तित्वात असलेल्या पॅन्जिया महाखंडाचे ट्रायसिक कालखंडात म्हणजे जवळपास 25 कोटी वर्षापूर्वीचा काळ विभिन्न गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्या भागाचे पश्चिम पूर्व दिशेत विखंडन झाले. उत्तरेकडील लॉरेशिया म्हणजे अंगारभूमी आणि दक्षिणेकडील गोंडवन भूमी अशी 2 भूखंड मग अस्तित्वात आली. दोन्ही भूखंडाच्या दरम्यानच्या भागात पडलेली भेग रुंदावत जाऊन त्या ठिकाणी पाणी साचले व तेथेच समुद्र अस्तित्वात आला. या दोन्ही भूखंडाकडून वाहून येणाऱ्या नद्यांनी मोठ्या प्रमाणात वाहून आणलेला गाळ, वाळू, चिखल यांचे तेथीच्या तळावर संचयन होत गेले. वरच्या थराचा आणि पाण्याचा दाब पडत जाऊन कालांतराने संचयन झालेल्या पदार्थांचे गाळाच्या खडकांमध्ये म्हणजे स्तरित खडकांमध्ये रूपांतर झाले. गोंडवन भूमी उत्तरेकडे सरकू लागल्याने लॉरेशिया व गोंडवन हे खंड एकमेकांजवळ येऊ लागले. परिणामी तेथील समुद्रातील गाळाच्या मृदू खडकावर दाब पडून तेथील भूकवचाला वळ्या पडू लागल्या. जसा जसा दाब वाढू लागला तशा तशा वळ्या उंचावत गेल्या. या प्रकारची पर्वत निर्माणकारी हालचाल सुमारे 60 दशलक्ष वर्षापूर्वी सुरू झाली असावी. ही क्रिया अतिशय संथ गतीने दीर्घकाळ चालू राहून तेथील समुद्राच्या जागी उंच हिमालयीन पर्वतरांगा अस्तित्वात आल्या. पूर्ण उंचीच्या पर्वतांची निर्मिती होण्याकरता सुमारे 6 ते 7 दशलक्ष वर्ष लागली. याच वेळी क्षरणक्रिया ही चालू होती. हिमालय उंचावण्याची ही गती अगदी मंद असल्याने
तेथून पूर्वीपासून वाहणाऱ्या नद्यांनी आपले मूळ प्रवाह खनन करून कायम सुरू ठेवले. उदाहरणार्थ आत्ताच आपण पाहिली सतलज नदी. पश्चिम वाहिनी सतलज नदीने उत्तर दक्षिण पर्वत श्रेणीचे कल्पा म्हणजे सध्याचा हिमाचल प्रदेशातलं एक ठिकाण, तेथे सुमारे 600 मीटर खोल खनन करून बीळ तयार करतात. त्याप्रमाणे भुयाराप्रमाणे 600 मीटर खोल खनन करून हिमालय पार केला आहे. सिंधू नदीनेही आपल्या मार्गात अनेक ठिकाणी अशा घळ्या निर्माण केल्या आहेत. भूवैज्ञानिकदृष्ट्या हिमालयाच्या निर्मितीचा हा काळ तृतीय कालखंडाचा मानला जात असून अलीकडच्या पर्वत निर्माणकारी हालचालींमुळे हिमालय पर्वताची निर्मिती झालेली असल्यामुळे याला तरुण पर्वत समजले जाते. आणि मुलांनो, अजूनही ही क्रिया अतिशय मंद गतीने सुरूच आहे. अशा या भूहालचालींमुळे आपल्याला म्हणता येईल की हिमालयातील नद्या हिमालयापेक्षा जुन्या आहेत. गंगा नदी हिमालयातील गंगोत्री हिमालयातून उगम पावते. हिमालय ओलांडून मैदानी प्रदेशात आल्यावर ती पूर्ववाहिनी बनते. हिमालयात उगम पावणाऱ्या गंगेच्या अनेक उपनद्या देखील अशाच मार्गाने वाहतात. यमुनोत्री येथे उगम पावणारी यमुना ही गंगेची एक प्रमुख उपनदी आहे. गंगा जिथे उगम पावते त्याला गंगोत्री आणि यमुनेच्या उगमस्थानाला यमुनोत्री म्हणतात. गंगेची एक मोठी उपनदी बृहद हिमालयाच्या उत्तर भागातून वाहते व हिमालय ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करते. हिमालयातून वाहते तेव्हा ती त्सांगपो नावाने ओळखली जाते. हिमालय ओलांडणाऱ्या तिच्या प्रवाहास दिहांग असे नाव आहे. पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीस ब्रह्मपुत्रा असे संबोधतात. गंगा नदीला अनेक उपनद्या ठराविक अंतराने मिळत गेल्याने विसर्ग वाढत जातो. ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशात गंगेस मिळते. तेथे पाणी आणि अवसाद यांचा मोठा विसर्ग होऊन विस्तीर्ण असा त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. द्वीपकल्पीय नद्यांपैकी सुद्धा काही नद्या गंगा नदीस येऊन मिळतात. त्यापैकी महत्त्वाच्या नद्या म्हणजे चंबळ, केन, बेटवा आणि शोण. आता बघूया द्वीपकल्पीय नद्या. द्वीपकल्पीय नद्यांचे वर्गीकरण पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी असे केले जाते. द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. द्वीपकल्पीय नद्यातील विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो. त्यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो. या नद्या हंगामी स्वरूपाच्या आहेत, म्हणजे पावसाळ्यातच यांना जास्त पाणी असतं. पुढे ग्लोबी विचारतोय, माहीत आहे का तुम्हाला केरळमधील नद्यांच्या मुखांपाशी लांब अंतरापर्यंत पश्चजल साचलेले आहे. या पश्चजल साठ्यांना कयाल असे स्थानिक नाव आहे. कयाल म्हणजे नदीच्या मुखाशी साठलेल्या खाऱ्या पाण्याचे सरोवर. पुढे पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या दरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी कमी असते, पण प्रवेग मात्र जास्त असतो. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र व दक्षिण गुजरातमधील किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे सारखेच आहेत. उत्तर गुजरातमधील खंबातच्या आखातात येऊन मिळणाऱ्या नद्या हा एक वेगळा गट आहे. यात तापी, नर्मदा, मही व साबरमती या नद्यांचा समावेश होतो. तापी व नर्मदा या खचदरीतून वाहतात असे मानले जाते. मही नदी ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते, तर अरवलीच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी साबरमती उत्तर दक्षिण दिशेने वाहते. याशिवाय अरबी समुद्राला मिळणारी नदी अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी होय. ही नदी अरबी समुद्राला कच्छच्या आखातात मिळते. आता बघू बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या. द्वीपकल्पाचा बराचसा भाग बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. यात गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा व कावेरी या प्रमुख नद्यांचा समावेश होतो. गोदावरी, कृष्णा व कावेरी या तीनही नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर होतो. गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. पाणलोट क्षेत्र म्हणजेच नदीचे खोरे हे आधीच आपण पाहिलं. कृष्णा नदीचे खोरे गोदावरीच्या दक्षिणेस आहे. भीमा व तुंगभद्रा ह्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. कावेरी नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांतून वाहते. या नदीला फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी या नदीचा वापर होतो. पुढे चौकट दिली आहे. पहिली चौकट आहे, माहीत आहे का तुम्हाला चोल राजांनी इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात कावेरी नदीवर त्रिचनापल्ली म्हणजे तिरुचिरापल्ली या शहराजवळ धरण बांधून कावेरीच्या त्रिभुज प्रदेशात जलसिंचन सुरू केले होते. आजही हे धरण आणि त्यातून काढलेला कालवा वापरात आहे बरं का. पुढची चौकट आहे, जरा विचार करा.
इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकात पृष्ठ क्रमांक 18वर दिलेला नकाशा पहा. त्याची तुलना ब्राझीलच्या प्राकृतिक नकाशाशी करा. ब्राझीलमध्ये भूकंप येण्याची शक्यता कितपत आहे याबद्दल विचार करा. तो विचार केला तर असं लक्षात येतं की भूगर्भशास्त्रीयदृष्ट्या पृथ्वीवर अतिप्राचीन असे जे भूभाग आहेत ते कठीण खडकांचे व संतुलित अवस्थेत आहे. ब्राझीलचे पठार हे देखील त्यापैकीच एक आहे. हे प्राचीन गोंडवाना लँडचाच एक भाग आहे. या प्रदेशात भूकंप होण्याची शक्यता तशी कमी असते. मात्र ब्राझील हा देश ज्या खंडामध्ये आहे त्या दक्षिण अमेरिका खंडाचा पश्चिम किनारा भूपट्ट रास सीमेचा आहे. म्हणजेच भूप्रदेश भूकवचाच्या आत जाण्याची जी क्रिया आहे ती या ठिकाणी होत असते. याशिवाय या भागात ज्वालामुखी देखील आहेत. तसेच ब्राझीलच्या पूर्वेकडील अटलांटिक महासागरामध्ये भूकंप क्षेत्र व ज्वालामुखी आहेत. भूकवचाची हालचाल व ज्वालामुखींचे भूकवचाला जे हादरे बसतात त्यामुळे भूकंप लहरी निर्माण होऊन त्याचे पडसाद सभोवतालच्या प्रदेशावर पडू शकतात. याचाच अर्थ ब्राझीलची प्राकृतिक रचना लक्षात घेता ब्राझीलमध्ये प्रत्यक्ष भूकंप झाला नाही किंवा भूकंप केंद्र निर्माण जरी होऊ शकले नाही तरी दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम किनारी भागात व अटलांटिक महासागरात होणाऱ्या भूकंपामुळे ब्राझीलमध्ये भूकंपाचे धक्के काही अंशी जाणवतील. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे प्राकृतिक रचना व जलप्रणाली हे प्रकरण आपण 2 भागांमध्ये पाहिले. दोन्ही भाग क्रमाने पुन्हा पुन्हा अभ्यासा, म्हणजे हा पाठ निश्चितपणे व्यवस्थित समजायला मदत होईल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.